उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी. भाऊ, उपोषण सोडावं लागते भाऊ, दवाखान्यात जावं लागते भाऊ, सोडावं लागते उपोषण, सोडावं लागते. खरं बोलायला गेलं की सख्या आईला सुद्धा राग येतो. अरे किती दिवस समाजाला भावनिक करणार? समाजाचे 30-40 वर्ष तुम्ही घालवलीत. 5 वर्षाची उपोषणाची पद्धत मी सांगितली. प्रत्येक जिल्ह्यात बघा, जो उपोषण करता बसलाय त्याच्या अंगावर पांढरी कपडे आलेली आहेत. राजकारणात एंट्री केलेली आहे, त्याने उपोषण करता झालेला आहे, धनगार. अरे पण तुमच्या उपोषणामुळं आउटपुट काय निघालं समाजाला? लोक म्हणते चळवळ जिवंत ठेवायची, ही अशी तुमची घरं भरायची, चळवळ जिवंत ठेवायची होय. किती भावनिक करणार हो समाजाला? समाज लय भोळा बाबडा आपण म्हणतो ना, आणखीन लय भावनिक. थोडंसं प्रॅक्टिकल व्हा समाज बांधवांनो. बघा, बाकीच्या समाजाकडनं आदर्श घ्या, माणसं ओळखायला शिका. ठोस काहीतरी झालं पाहिजे व ठोस निर्णय झाला पाहिजे. उधळीनं जीव तुझ्या पायी नको. एका माणसानं, मी 10 वेळा सांगतो, एक माणूस पुढे गेला म्हणजे समाज पुढे गेला नाही पाहिजे. समाजातल्या शेवटच्या घटकाला ह्या शासकीय यंत्रणेचा फायदा झाला पाहिजे. तो आरक्षणाच्या माध्यमातून असेल, नाहीतर पैशाच्या माध्यमातून असेल, ही यंत्रणा राबवावी लागेल. हेच मी सांगतोय. आता आरक्षण हे उपोषण करते आहेत, मी तर म्हणतोय सोडून द्या. त्रास होत असला नका हे करू, कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं चाललायत. सरकार ही गेंड्याच्या कातडीचं आहे. आपल्यापेक्षा पटेलांचं आंदोलन तीव्र झालं, आपल्यापेक्षा जाट समाजाचं आंदोलन तीव्र झालं. काय झालं तिथं? काय आउटपुट निघाला? शून्य. वेगळ्या पद्धतीनं आपल्याला लढावं लागल, वेगळी लढाई. हे समाजानं समजून घेतलं पाहिजे. या भावनिकतेच्या कार्यक्रमाच्या मागे तुम्ही अडकून बसू नका. तुमचा वेळ पैसा घालू नका. आपल्यामध्ये फंडिंग करणारी लोक नाही आहेत, सगळी स्वखर्चानं जाणारी आहेत. मी म्हणणार नाही की उद्या कुणी ज्याला जायचंय त्याला जा, अडवणार नाही. 100% तुम्ही जा ज्याला जायचंय त्याला, पण तिथून आउटपुट काय निघणार नाही हे मी तुम्हाला सांगतोय. आउटपुट निघालं पाहिजे. आणि त्या उपोषणकर्त्यानं सुद्धा, आम्हाला वाटत नाही की तुम्हाला त्रास व्हावा, पण आता नका करू. चुकीच्या पद्धतीनं चाललंय ते, काही होणार नाही. तुमचा समाजाला मानसिक त्रास होईल, समाजाचे पैसे जातील. बसून महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रथयात्रा काढून समाजाचं पहिल्यांदा परिवर्तन केलं पाहिजे, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या. सगळ्या गोष्टी घराघरात जाऊन मोठं 1 वर्ष 2 वर्ष काम केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे समाजाचं. मग बाकीच्या गोष्टी ताकदीनं लढाई लढली पाहिजे, हे समजून सांगून. उधळीनं जीव तुझ्या पायी.